आता एक नजर टाकूयात लोकसभेसंदर्भातल्या इतर महत्त्वाच्या घडामोडींवरती रणधुमाळीमधून। अखेर शिंदेंच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरेंना छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर। ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंशी होणार सामना। संदीपान भुमरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विनोद पाटील नाराज असल्याची चर्चा। शिंदे फडणवीसांची मला उमेदवारी देण्याची इच्छा होती, मात्र 2 आमदार आणि एका राज्यसभा खासदारानं विरोध केला। विनोद पाटलांचा आरोप। निलेश लंकेंची उमेदवारी थांबवण्यासाठी नगरच्या बाहेरच्या उद्योजकाला पाठवलं होतं, शरद पवारांचा दावा। एका उद्योगपतीला माझ्याकडे पाठवलं, त्यांनी एक मला एजन्सी केली की काही करून पवारसाहेबांच्याकडे जा आणि पवारसाहेबांना सांगा की निलेश लंके सोडून दुसरा कुणी उमेदवार द्या। अजित पवारांना सर्वाधिक बदनाम शरद पवारांनी केलं। यशवंतराव चव्हाणांची उंची शरद पवार कधीही गाठू शकत नाहीत। पवारांना सद्बुद्धी मिळो आणि सुप्रिया सुळेंचा अर्ज मागे त्यांनी घ्यावा। मंगलदास बांदल यांचा शरद पवारांवर निशाणा। जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये अजितदादांना सगळ्यात जास्त बदनाम कुणी केलं असेल तर त्यांचं नाव शरद पवार साहेब आहेत। शरद पवार करा करा सगळं करा, अरे पण त्या देवाला समोर ठेवून त्याला तरी बदनाम करू नका, तेवढंच करा। आणि म्हणून एक लक्षात ठेवा, यशवंतराव चव्हाणांची हे कधीही उंची गाठू शकणार नाही। काटेवाडीमधील कन्हेरी मारुती मंदिरामध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला। अजित पवारांची ही उपस्थिती। अजित पवारांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाच्या तपासणीत नामंजूर, तर सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज मंजूर। शरद पवारांचं न ऐकता रोहित पवारांना एबी फॉर्म मी दिला। अजित पवारांचा दावा, ते एबी फॉर्म अजित पवारच द्यायचे। साहेब काका ताई दादांमुळे निवडून आलो, रोहित पवारांचं स्पष्टीकरण। गावातल्या एकाने सांगितलं, राजूदादांनी अपक्ष फॉर्म रोहितचा भरायचं ठरवलेलं आहे। मी साहेबांचं न ऐकता परस्पर एबी फॉर्म तर माझ्याच हातात। म्हटलं धर बाबा, भर बाबा। साहेब, दादा, ताई, माझे आजोबा आप्पासाहेब पवार ह्या सगळ्यांनी केलेल्या कामामुळे तिथं निवडून आलो मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून। आमच्याकडे मोदी गॅरंटी, चिखलीकर आणि बाबूराव कदमांचा रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय होणार, मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास। छत्रपती कुटुंबाचं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम नाही, समर्जित घाटगेच खरे वारसदार, संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिकांचं वक्तव्य। छत्रपती शाहू महाराज निश्चितपणानं तुमच्या आमच्यासाठी दैवत आहे। त्यांचं जनक घराणं म्हणून राजेसाहेब समर्जित दादा आम्ही तुमच्याकडे पाहतो, पण त्या कुटुंबाने त्या घराण्याने छत्रपती शाहू महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाला साजेसं असं काम केलं नाही, ते राजेसाहेब तुम्ही केला।